त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत. नमस्कार लाडक्या बहिणीवर तुमच्याकडे नवीन अपडेट आलेली आहे. तर दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ घ्यायचा अकाउंट देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं वितरण थोडं उशिरा होणार आहे. आता शेवटचा आठवडा जून महिन्याचा पण संपत आलाय, पण अजूनही लाडक्या बहिणींचे हप्ते आपल्या अजून बँकेमध्ये जमा नाही झालेले. याबाबतची ही मोठी घोषणा आलेली आहे की सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्णयानुसार महिन्याचे 3-4 दिवसाच्या महिन्याच्या अखेरीस कालावधीप्रमाणे अकाउंट मध्ये पोहोचतील. तर खबरदार घ्या, तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये खबरदारी घ्यायची आहे. कारण की महिन्यामध्ये कुठेही खंड पडला न कामा मध्ये या पद्धतीचे उपयोजनक विभाग म्हणून घेत आहोत. पण आपण पाहिलं असेल तर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये वाटप केला जाईल. परंतु आपण जर पाहिलं आतापर्यंतचे 2 हप्ते लेट झालेले आहेत. जर की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला जे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटेल, त्यासोबत मे महिन्याचा हप्ता लेट झाल्यामुळे तो तुम्हाला या महिन्याच्या म्हणजे जूनच्या महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये भेटेल. आता तुम्ही म्हणत असाल की 1500 रुपये आलेले असतील, तर तुमचे 1500 रुपये लाडक्या बहिणींनो मे महिन्याचे भेटलेले नाही, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर खरं तुम्ही या ठिकाणी जूनच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला महिन्याचा हप्ता हवा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही सांगा. प्रतीक्षा करत असाल तर जून महिन्याचा म्हणजेच 12वा हप्ता तुम्हाला कधी नेमका भेटणार आहे याबद्दलची अधिकृत माहिती अजून घोषणेत झालेली नाही. त्याबद्दल आपण शेवटचा महिना आठवडा राहिलेला आहे तरी सुद्धा ही जाहिरात अजून काय आलेली नाही आहे. तर आता बघा, या ठिकाणी जून महिन्याचा संपत आलेला आहे. ते 4 ते 5 दिवस राहिले, परंतु या ठिकाणी पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत. नेमकं कधीपर्यंत 12 हप्त्याचे जूनचे पैसे जमा होणार आहेत ही मोठी अपडेट अजूनही सरकारने दिली नसल्यामुळे आठवड्याच्या शेवटी हे नक्की 1500 रुपये येणार आहेत आपले. कारण असं म्हणत आहेत की जून आणि जुलैचा 3000 रुपये येणार आहेत, पण अजून ही निश्चित बातमी नसल्यामुळे तुम्हाला आताचा 11वा हप्ता भेटू शकतो की आतापर्यंत 16,500 रुपये जमा आहेत. 11वा हप्ता पण हा जमा झाल्यानंतर पूर्ण होऊ शकतो तुमचा आणि 12वा हप्ता लगेच 100% भेटणार आहे अशी बातमी आलेली आहे की 100% येणार आहे. दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात. याचं कारण अजून सरकारने स्पष्ट केले नसल्यामुळे आता आपल्याला समजत नाही कोणता हप्ता कधी येणार आहे. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित करण्याचं कारण पण यांनी सांगितलेलं आहे. एका सरकारने योजनेसाठी पात्र झालेले आहात, त्यामुळे जी सन्माननीय जे विधान आहे आर्थिक आधार किंवा त्यावेळी 1500 रुपये तुम्हाला सन्मान निधी दिला जातो, त्याबद्दल आपण वारंवार या बाबतीत योजनेची माहिती घेत असतो. तर 1500 रुपये आता देणार आहेत. त्यानुसार तुम्हाला योजनेची 2025-26 आर्थिक संकल्पना यातून ठिकाणी अंतरसंकल्प अधिवेशनामध्ये 36,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे. वर्षभर तर पूर्णपणे योजना चालू करणार आहेत. कारण की 5 वर्ष ही योजना अशी चालू राहू शकते. कारण याच्यामध्ये सरकारने योजना चालू ठेवलेली आहे. सरकारचा पुन्हा एक सत्तेत आल्यामुळे सरकार हे आता पुन्हा एकदा सत्तेत झाल्यामुळे या ठिकाणी ही रक्कम वाढवून दिली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे. ठिकाणी तुमची या योजना बंद होणार नाही, परंतु सलग 2 हप्ते ठिकाणी लेट झाल्यामुळे या दोन्ही हप्त्याचे मिळून 3000 रुपये येऊ शकतात आणि 2100 रुपये सुद्धा येऊ शकतात. अजून सांगितलेलं नाही कारण स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी बघू शकता. बालविकास मंत्र्यांनी सांगितले की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा आम्ही त्या महिन्यामध्ये कसा भेटेल याची प्रयत्न करतो आणि यानुसार आम्ही तरतूद करून त्यानुसार वाटप करू शकतो. तांत्रिक अडचणीमुळे आपण याबाबत बातमी घेऊ शकता. परंतु जून महिन्याचा तुमचा 12वा हप्ता नेमका कधीपर्यंत भेटू शकतो तर बघा, महाराष्ट्र सरकारची महिला बालविकास विभागामार्फत माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या बाबतीत योजनेचा जूनचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार आहे याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष आता लागलेलं आहे. योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग केले जायचे. इथून मागायचे. आपण 2 हप्ते सोडले की लेट आपण उशीर झाला असल्यामुळे त्यांना आठवड्यामध्ये पुढच्या महिन्याचे ते भेटलेले आहेत. इथून मागचे सर्व हप्ते प्रत्येक महिन्यामध्ये भेटत आलेले आहेत. त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा या ठिकाणी 15 ते 20 तारखेपर्यंत आपण हे हप्ते 11वा हप्ता हा भेटू शकतो. आतापर्यंत 16,500 झाले आणि हा हप्ता म्हणजे अजून रक्कम आणि वाढत जाणार आहे. यामध्ये म्हणजेच तुम्ही म्हणू शकता 1700-500 रुपये वाढणार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये.
तर 17,500 होणार आहेत. परत मग अजून या ठिकाणी अधिकृत माहितीनुसार तर मग लाडक्या बहिणी 12वा हप्त्याची प्रतीक्षा आलेली आहे. नेमकी अधिकृत भेटू शकतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 11वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे 16,500 मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारने धोरणानुसार एका वर्षी टीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18,000 दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थ्यांनी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. 2024 मध्ये लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वितरण देखील या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जून मध्ये भेटला, आता जून महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात देखील सुरू झाला असू शकतो. लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1,500 रुपये मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र यामुळे असं समजत आले की जून आणि जुलैचा हप्ता दोन्ही एकत्र भेटू शकतो. आठवड्याच्या शेवटी पण 3-4 दिवस राहिल्यानंतर भेटल्यानंतर महिलांना आधार भेटू शकतो. त्यामुळे हा लवकरात लवकर हप्ता मिळू शकतो लाडक्या बहिणीचा. तांत्रिक कारणामुळे असू शकतो किंवा पडताळणीमुळे उशीर झाला असेल. पण आपण आता बघू शकता इथं आयकर विभाग, ही जी सरकारी किंवा इन्कम टॅक्स किंवा वार्षिक उत्पन्न हे सगळं चेक केल्यानंतर महिलांचं हे म्हणजे आम्हाला लाडकी बहिणीच्या योजनेचे बंद होऊ शकते. पण ज्यांची चालू आहे त्यांना तर लवकर द्या, हीच मागणी आहे महिलांची. आता तीच तरतूद म्हणजे तेच नियोजन सरकारचं चालू आहे. लाडकी बहीण बाल विकास मंत्र्यांनी ट्विट केलं आहे की ऑनलाईन प्रोसेस चालू आहे पडताळणी, ज्यामध्ये खरोखर लाडकी बहीण योजनेची गरीब लाडक्या बहिणींना आर्थिक आधाराची खरोखर मदत होऊ शकते सरकारकडून. याबाबत निधी पोहोचण्यासाठी यामुळे ठिकाणी कारणामुळे उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हप्ता लेट होऊ शकतो. म्हणजे इथे सांगितलेलं सरकारने की या कारणामुळे लेट होऊ शकतो, सरकार मागे पुढे होऊ शकते. पण तुम्ही समजून घ्या, इतकीच मागणी आहे सरकारची. शेवटच्या आठवड्यात म्हणजे 30 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात. याबद्दलची घोषणा आता जाहीर केली आहे. तुम्हाला जून जुलै महिन्याच्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे 30 तारखेच्या आत भेटून जातील. पण जूनचा हप्ता मग थेट जुलैमध्ये मिळाल तर काय कराल? तर तुम्ही लाडकी बहीण यामध्ये 500 रुपये देखील भेटतात. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेला महाराष्ट्र सरकारने टीबीटीद्वारे व्यक्तीला 18,000 देण्याची धोरण लाभलेले. पण महिला शेतकरी पीएम किसान निधी योजना, नमो शेतकरी महाराष्ट्र योजनेचे लाभार्थी आहेत. यांना केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे मिळून 12,000 मिळतात. यांना मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1,500 ऐवजी 500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अशा काही पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना लाभार्थी महिलांची संख्या यापूर्वी काही जाहिराती आलेल्या आहेत. जवळपास 7 लाखाच्या वरती आहेत. त्यामुळे विधान भवन निवडणुकीमध्ये योजना गेम चेंजर ठरली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे तरी तुम्हाला त्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे हप्ता 100% जमा होणार आहे. कारण की या ठिकाणी प्रत्येक वेळी सरकारकडून सांगितले जाते की योजनेचे बंद प्रत्येक महिलांचा आम्ही हप्ता या ठिकाणी वाटप करणार आहोत, प्रत्येक महिन्याचे पैसे देणार आहोत. त्यानुसार तुम्हाला जूनचाही हप्ता भेटणार आहे. आता बघा, महायुती सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. लोकसभा निवडणुकीत फटका बसेल. महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे मोठा फायदा झाला. महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. त्याची परतूर होणाऱ्यामध्ये लाडकी बहिणीचे लक्ष लागले आहे. परंतु 1,500 रुपये पूर्ण वर्षभर तुम्हाला भेटू शकतो का, याची काळजी सरकार घेणार आहे. आता 2100 रुपये पण अजूनही खात्यामध्ये कोणाचे जमा झालेले नाही. तरी हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सकारात्मक निर्णयामुळे सरकारला हे ठिकाणी देण्यात म्हणजे 2100 रुपये देण्याचे भाग पडणार आहे. कारण जून महिन्याच्या हप्त्याबद्दल माहिती खूप पसरली आहे. कारण जून महिना खूपच लेट झालेला आहे. कारण मे महिन्याचा हप्ता जून मध्ये दिला आणि जूनचा हप्ता जुलैमध्ये गेल्यानंतर खूपच घाई लागलेला आहे लोकांना. कारण की आता काय होऊ शकतं, हप्ता बंद होणार की चालू राहणार 30 तारखेपर्यंत किंवा तारखेपर्यंत या जून जुलैच्या आठवड्यात तुम्हाला येऊन जातील. कारण 2100 रुपये तुम्हाबद्दल अपडेट ही देखील तुम्हाला पोहोचलेली आहे. 2100 भेटणार आहेत आणि 3,000 सुद्धा भेटू शकतात. याबद्दलची माहिती आतापर्यंत समजली आहे. फक्त कुठल्या महिन्याच्या कुठल्या तारखेला आतापर्यंत मिळणार आहे ही फक्त डिटेल आपल्याला आलेली नाही. पण 30 तारखेच्या आत मिळू शकतात एवढंच आपण सांगू शकतो. आणि जवळपास 5 ते 6 दिवसापूर्वी वेळ वाया गेलेला आहे. यानुसार बघू शकता तुम्ही, या 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला अपडेट आलेली, त्यानुसार काही अपडेट झाली नव्हती. पण आता थेट अपडेट आलेली आहे. यानुसार पद्धतीने घोषणा होऊ शकते. कारण महिन्याच्या शेवटच्या तारखेला होऊ शकते. कारण या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता देखील जर लेट झाला तर जुलै महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या आठवड्यात तुम्हाला देता येईल. 100% देणार. आतापर्यंत 11 हप्ते पैसे तुम्हाला दिलेत आणि इथून पुढे पण तुम्हाला देऊ शकतो आम्ही हप्ते. पण तुम्ही शांतता घ्यावी इतकंच सांगितलंय. गडबड करू नका. लाडक्या बहिणीला खुशखबर, लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी 0% व्याजदरावर 1,00,000 रुपयापर्यंत
पर्यंत अर्ज मिळणार आहे, कर्ज मिळणार आहे. तर तुम्हाला अगोदर आपल्या माहिती असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेबद्दल घोषणा केली होती. यानुसार तुम्हाला आता ठिकाणी लाडक्या बहिणीने झेरॉक्स कॉपी ठेवायचे सर्व कागदपत्र तुमच्या दरामध्ये. या ठिकाणी व्याजदर 0% आणि तुम्हाला 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्यानुसार बहिणी आता आनंदाची मोठी बातमी आहे, म्हणजे राज्यातील काही लाडक्या बहिणींना आता 1 लाख रुपये कर्ज मिळणार. महत्वाची बाब म्हणजे असे लाडकी बहीण 0 व्याजदर असे उपलब्ध होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी म्हणजे समोर बघू शकता 0% व्याजदर आहे. तर कर्ज मिळणार आहे. खरं तर सध्या स्थिती अशी आहे की जून महिन्याचा 12वा हप्ता वाट पाहत आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काही जी कर्ज लाभ योजनेमध्ये माहिती घेणार आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज मिळणार आहे. कोणाला भेटणार आहे, या ठिकाणी कुठे भेटणार आहे, या ठिकाणी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्य असणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या पात्रता लाभार्थ्यांना 0% व्याजदर दराने 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देणार आहे. पण लाडकी बहिणीसाठी मुख्यमंत्री भारतीने घोषणा करण्यात आली आहे. बघा, अजून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घोषणा झालेली नाही, परंतु मुंबई बँकेवतीने घोषणा करण्यात आली आहे. मुंबई बँकेच्या अध्यक्ष प्रवीण तरेकर यांनी घोषणा केली असून संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं, राज्यातील लाडक्या बहिणीने पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसाय माध्यमातून बाजारात आले असतील, पण पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई बँकेच्या अध्यक्षांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्यानुसार त्या लाडक्या बहिणींना ही खुशखबर असणार आहे की परंतु अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी याबद्दलची घोषणा अजून झालेली नाही. मुख्यमंत्री योजना यामधून सांगितलेलं आहे की लाडकी बहिणीच्या मार्फत आम्ही सर्व काही GRM मार्फत तुम्हाला कळवण्यात येईल, पण अजूनपर्यंत काही घोषणा आलेली नाही. तुम्हाला वाट लवकर पाहता तुम्ही पण कर्जमुक्त होऊ शकता. आता कर्ज तुम्हाला मिळू शकतं 0% व्याजदरावर. त्यानुसार तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत मिळू शकतं. तुम्हाला जे लाडकी बहिणीने जे 1500 रुपये भेटणार त्या ठिकाणी वगळण्यात जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीनुसार हप्त्याची वाट देखील पाहावी लागणार आहे. एकदाच तुम्हाला या ठिकाणी 40 ते 50 हजार किंवा या 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देणार जाणार आहे, कारण या लाडकी योजनेचा हप्ता वगळण्यात आला. त्यानुसार तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट देखील पाहावी लागणार आहे. या महत्वाची बातमी म्हणजे आर्थिक ठिकाणी ताणतणाव किंवा पैसे हे भेटून जाणार आहेत. तुम्हाला नीट पैसे मिळणार आहेत, कारण कृपया करून आता 1500 रुपये येणारच आहेत आणि 2100 रुपये वाढ पण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा सोयीस्कर उपाय होणार आहे की कर्ज सुद्धा मिळणार आहे 0% व्याजदरावर. तर कर्ज योजना देखील महत्वाची असणार आहे. त्याबद्दल निर्णय झालेलाच आहे आणि आता होणार पण आहे. आणि कर्ज योजना देखील लवकरात लवकर तुम्हाला मिळण्यासाठी याची डिटेल आपल्याला आम्हाला कमेंट करा, तुम्ही नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये देऊ आम्ही. चला तर मग हा व्हिडिओ आवडल्यास सर्व डिटेल दिल्यानंतर तुम्हाला कमेंट करा आमच्या ह्या व्हिडिओला, तर आम्ही समजून जाऊ आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी अर्जाचा आणू. आणि त्यानंतर कितीपर्यंत कर्ज किती लोकांना परवडतं, म्हणजे किती लोकांना घेता येईल हे कर्ज. चला तर मग धन्यवाद.